जय हरी महाराज. मी तुमच्याकडे बघितलं त्या दिवशी तुम्ही आलात आणि त्या दिवशी तुम्ही दादांच्या म्हणजे स्टेजच्या जवळ उभे राहिलात आणि दादांना सारखं पाहत होता. आणि कारण मी तुमच्याकडे पाहत होतो, कारण तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि दादांकडे तुम्ही पाहत होतात आणि तुमचे डोळे सुद्धा डबडबत म्हणजे डोळे सुद्धा भरून आले होते. पण आज या ठिकाणी आलाय, दादा बोलताना तुम्ही पाहणार आहेत. त्याच अगोदर मी तुम्हाला आढळलंय आणि तुमच्या मनातल्या भावना मला सांगायच्या. दादांविषयी तुम्ही काय म्हणजे बोलाल? खरं तर त्या दिवशी आल्याच्या नंतर दादांच्या चेहऱ्याकडे स्वतः चेहरा पाहायला आम्हाला मिळाला नाही. असं वाटत होतं दादाने आमच्याशी बोलावं, परंतु तशी परिस्थिती नव्हती दादांची. कारण त्या दिवशीचा दिवस म्हणजे तो 4था दिवस होता उपोषणाचा. मला तरी वाटतं 4था का 5वा दिवस होता. पण आज आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आता दादांना पाहिल्याबरोबर आम्हाला जरा आनंद वाटला आणि आम्ही सगळी ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. आदरणीय योगेश मामा आहेत जांभळे, सुभाष माऊली आहेत जांभळे, माऊली महाराज गणगावत, योगेश महाराज गोडसे, बाबाजी नाना सोनवणे, आम्ही सगळी दादांना भेटण्याकरताच या ठिकाणी उपस्थित आहे. माझं जालना जिल्ह्यामध्ये मी कीर्तन करून आलेलो आहे आत्ताच, आणि म्हणून परत जाता त्या दिवशी जालना जिल्ह्यातच होतो कीर्तन करून दादांना भेटावं. पण आजही मी उटवतला कीर्तन करून आलेलो आहे आणि आता दादांशी आम्हाला बोलायचं आहे. खऱ्या अर्थानं आता दादा बोलण्याच्या मनस्थितीमध्ये आहे बी, आणि म्हणून आजचा आनंद काही आगळा वेगळा आहे आमच्याकरता. नक्कीच. आणि या आंतरवालीमध्ये 193 कीर्तन आज संपन्न झालं आणि त्या संदर्भात म्हणजे कीर्तन ज्या पद्धतीने सुरू झाले, जवळपास 6 महिन्याच्या पुढे कीर्तनाला होत आहे. तर त्या संदर्भात काय सांगाल कीर्तन परंपरेच्या, म्हणजे या आता आंतरवालीचा एक इतिहास नवा होतोय की वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून? वारकरी संप्रदायाने बी अत्यंत गोड साथ दिलेली दादांच्या पाठीमागं. आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहोत बा. वारकऱ्यांचं एक हेतू आहे की खऱ्या अर्थानं सामान्यपर्यंत किंवा जी गरिबाची लेकर आहे त्यांना न्याय मिळावा, याच्याकरताच हा वारकरी संप्रदाय बी यारे यारे लहान थोर याती भलती नारी नार करावा विचार न लगे चिंता कवनाशी सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. त्याच बरोबर संप्रदायाची सगळी ही मंडळी जोडलेली आहेत. मठाधिपती शिवाजी महाराज असतील, खऱ्या अर्थानं त्या दिवशी शिवाजी महाराज आलेले होते आणि असं सांगितलं गेलं की आम्ही मीडियावरती ऐकलं की दादा त्यांचे शिष्य आहेत म्हणून. महाराजांनी खूप विनंती केली होती त्या दिवशी शिवाजी महाराजांनी बी. म्हणून तर खऱ्या अर्थानं संप्रदायाची सगळी वारकरी मंडळी सुद्धा दादांच्या सोबतच आहेत याची इच्छा सांगते. नक्कीच. कारण वारकरी संप्रदाय नक्की आहे, कारण या आपल्या प्रश्नांना उजाळा देणार आहे. कारण वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन होतं आणि जे आपण अशी ठावेत येते इतर सांगावे शहाणे करून राहावे सकळ जण, या समाजाला शहाणे करण्याचं काम तुम्ही करताय. आणि वारकरी संप्रदायाने मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये मोठा पाठिंबा दिलाय. त्याबद्दल समस्त वारकरी संप्रदायाचे मी उदय भिसे पाटील मनापासून आभार व्यक्त करतो.